मंडळी, हा टी-आर-पीचा जमाना आहे. टी-आर-पीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते. अशातच झी मराठीवर सुद्धा लवकरच लाखात एक आमचा दादा ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर गेल्या काही दिवसापासून झी मराठी वाहिनीच्या लाखात एक आमचा दादा या मालिकेची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचं कारणही तसंच आहे. लागेर झालं जी फेम अभिनेता नितेश चव्हाण या मालिकेच्या रूपाने झी मराठीवर पुनरागमन करणार आहे. त्याने लागेर झालं जी या मालिकेत साकारलेली अजय ही भूमिका खूपच लोकप्रिय ठरली होती. नितेशबरोबर या मालिकेत आता दिशा परदेशी ही सुद्धा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर 4 बहिणींना सांभाळणारा, आपल्या बहिणींना आईची माया देणाऱ्या भावाची कथा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नितेश या मालिकेत सूर्यदादा ही पात्र साकारणार आहे. तर अभिनेत्री कोमल मोरे ही तेजश्री, समृद्धी साळवी ही धनश्री, तर ईशा राजश्री, तर जुई तनपुरे ही भाग्यश्री अशा 4 बहिणींची कथा या मालिकेत मांडली आहे. तर ही मालिका नेमकी प्रेक्षकांच्या भेटीला कधी येईल असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. अशातच आता झी मराठीकडनं या मालिकेसंदर्भातील एक पोस्टर जारी करण्यात आलं आहे. या पोस्टरवर अगदी छोटेखानी 1 जुलै 2024 ही तारीख लिहिण्यात आली आहे. आता यासोबतच या मालिकेची वेळसुद्धा समजली आहे. 1 जुलैपासून ही मालिका रोज रात्री 8 वाजता प्रसारित होणार आहे. तर सध्याचा झी मराठीचा स्लॉट बघितला तर रात्री 8च्या ठोक्याला तुला शिकवीन चांगलाच धडा ही लोकप्रिय मालिका प्रसारित होते. आता या नव्या मालिकेमुळे तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या वेळेत बदल होतो की ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे लवकरच कळेल. पण निखिल चव्हाण याची प्रमुख भूमिका असलेली लाखात एक आमचा दादा या मालिकेमुळे तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेला मोठा धक्का बसला आहे. तर तुम्हाला काय वाटतं? तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका बंद व्हावी का? हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.